हे मैया जगतारणी मानवदे नर्मदे नर्मदे राम श्री राम श्री नर्मदे हर। हे पिपरी गाव आहे, पिपरी गाव ह्या बाजूला आहे। आणि या पिपरी गावात आपण 3 दिवस राहिलो, जरा आराम म्हणून, कारण पुढं जंगल आहे। उत्तर तटावर आपण कुठंच थांबलो नव्हतो आणि याच्या अगोदरही काही जंगल पार करून आलोय। आणि हे गाव फार छान आहे। तुम्हाला हे याच्यानंतर सुद्धा हे जंगल दिसेल बघा। हे जंगल पुढं सुरू होतं। या गावानंतर हे जे दिसतंय लांब ते जंगल आहे। तर याच्या पुढं रतनपूर म्हणून गाव आहे 10 किलोमीटरवर, आणि त्याच्यानंतर 2-4 किलोमीटरवर जयंती माता मंदिर आहे। आणि त्या जयंती माता मंदिर नंतर लक्कडकोटचं जंगल आहे। तर लक्कडकोटची झाडी चालू होती। आता कॅमेरा फोकस केलाय, एक मनुष्य चाललाय त्या रस्त्यानं आपल्याला पुढे जायचं आहे उद्या। ही माणसं चाललीत हा रस्ता सरळ रतनपूरकडे जातो। आणि या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला पूर्वी धावडी कुंड होतं। इथून 10 किलोमीटर 12 किलोमीटरवर धावडी कुंड होतं, ज्याच्यात शिवलिंगी मिळत होती। पण या दिशेला, पश्चिम दिशेला पाण्याचा साठा धरणामुळे, पुनासा धरणामुळे वाढल्यामुळं तो रस्ता बंद झालेला आहे। आणि मग आपल्याला ह्या मधल्या इकडच्या जंगलातून यावं लागतं या गावासाठी। आणि धाराजी म्हणून गाव आहे इथं। धाराजी पशी नर्मदा माता आहे ह्या गावापासून 10 किलोमीटरवर। त्या धाराजीच्या पुढंच धावडी कुंड आहे। ते आता पाण्यात गेलेलं आहे, मधोमध आहे नर्मदेच्या पाण्यात, धरणाचं, पुनासा धरणाचं पाणी आल्यामुळं। आणि हे मंदिर फार सुंदर आहे, उंच आहे। आणि ह्या मंदिराच्या तळाला परिक्रमावासींची राहायची सोय केलेली आहे। ह्या नर्मदा मातेच्या प्रवासातले हे महत्त्वाची जागा आहे, कारण जंगलातनं आल्यानंतर ह्या लोकांनी इथं खूप चांगली सोय केली आहे। आणि इथं विश्रांती घ्यायची व्यवस्था पण आहे। इथले लोक आग्रहानं तुम्हाला ठेवून घेतात, कारण तुम्ही जंगलातून आल्यामुळं आणि अजूनही पुढं काही जंगल राहिल्यामुळं शिल्लक, साधारणतः 40-50 किलोमीटर जंगलच आहे पुढं। तर ते असल्यामुळं तुम्हाला हे लोक इथं ठेवून घेतात आणि तुमची तब्येत चांगली असल्याची खात्री करतात। इथं दवाखान्याची सोय मोफत आहे। तुम्हाला किती का खर्च येईना इथं औषधाला, सलाईनला, गोळ्यांना वगैरे, ते मोफत देतात। इथं वाहनानं परिक्रमा करणारे सुद्धा येतात, त्यांना काही शुल्क द्यावं लागतं। पण पायी परिक्रमावासींना मोफत आहे इथली सोय। आणि अशा ह्या गावचा आपण उद्या सकाळी निरोप घेणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला जाणार आहोत। तर ह्या पश्चिमेला सूर्य मावळतोय आणि आपल्याला पूर्व दिशेला जायचं आहे। तर हा इथला राहण्याचा अनुभव हा फार सुंदर होता। हा अजूनही आदिवासी इलाका आहे। आज आदिवासींचा डान्स आपल्याला बघायला मिळाला। आता त्यांची होळी चालू झाली 8 दिवस,
आणि हा जरा ग्रामीण आदिवासी इलाका आहे. इथं डॉक्टर पाटील म्हणून जळगावचे आहेत, सुरेश पाटील साहेब, ते इथले सरपंच पण आहेत. आणि ही जी दिशा दिसते आहे पूर्व दिशा, ह्या पूर्व दिशेला 1 किलोमीटरवर सीतावन म्हणून एक मंदिर आहे. तर त्या सीतावन मंदिरापासून पुढे रतनपूरला प्रवास करावा लागतो 10 किलोमीटर. आणि त्यापुढे 5 किलोमीटरवर जयंती माता मंदिर आहे. तिथं मुक्काम असतो. तिथं जयंती मातेपासून जंगल चालू होतं आणि तिथं पण आपली चांगली सोय करतात. नर्मदे हार.